कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओवी अगो ठेव करते मी, राहू दे झाला जा। ठीक आहे मी करते। तुझी मनस्थिती कळता माका। अगो पण माका एक सांग, श्रीनू म्हणता की त्याका चारू सोबत लग्न करूचा, आणि तू म्हणालस की तू यात त्याच्या निर्णयात त्याच्या सोबत असस। असं कसं म्हणालस तू? तुझा प्रेम अनच श्रीनूवर? मावशी खूप आहे, आणि त्याचंही माझ्यावर प्रेम आहे, पण तरी सुद्धा त्याने हा डिसिजन घेतला, आणि तो त्याच्या ह्या डिसिजनवर फर्म सुद्धा। ओवी ह्योच तर खूप मोठा धक्को होतो माझ्यासाठी। ते श्रीनू म्हणता की त्याका चारू सोबत लग्न करूचा, त्यात हे पण बोलून बसल्यात की श्रीनूच्या निर्णयात हे त्याच्या सोबत असत, आणि आता तू पण म्हणतस की तुका श्रीनूचा हे निर्णय मान्य। कोणाच्या मनात काय चालला ताच कळत नाही माका, पण एक मात्र कळता नक्की, हा सगळा जितका दिसता ना तितका साधा सरळ नाही। हो, नक्कीच काहीतरी गडबड आहे मावशी। मावशी, आता आपण सगळ्यांनीच त्याला अपोज केलं तर त्याचे काहीतरी वेगळेच परिणाम होतील, म्हणून मी बोलले की मी त्याच्या सोबत आहे। मावशी, यू नेव्हर नो, मे बी त्याने माझ्यावर ट्रस्ट केला तर काय झालं एक्झॅक्टली, काय प्रॉब्लेम आहे, तो सगळं माझ्याशी शेअर करेल। अगो पण श्रीनूच्या मनात असा अचानक इलाच कसा? नाही मावशी, हे सगळं अचानक नाही होत आहे। मी गेले काही दिवस बघते ना त्याला, तो सतत मला इग्नोर करतोय। मी त्याला काही विचारलं तर म्हणतो काही नाही। मावशी, तो नक्की कशात तरी अडकलाय, आणि त्यात जर मी आता चिडचिड केली ना तर त्याच्यावर अजून बर्डन आहे। नो, तो सगळं मनात ठेवतो, पण मला हेही माहिती आहे की आपल्यामुळे दुसऱ्याला तो कधीच त्रास होऊ देणार नाही। ओवी अगो किती समजूतदार असस तू। आजच्या जगात अशी मुलगी शोधून सापडणार नाही। दुसरा तिसरा कोणी असताना तर श्रीनूक एवढा समजून घेतलाच नसता। तू श्रीनूक समजून घेतस यासाठी खरंच मनाचं मोठेपणा लागतं गो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।